नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजची तारीख आहे 16 जानेवारी आणि सकाळचे 9:30 झाले आहे आणि सध्याच्या कंडिशनला बघू शकता मार्केट आपलं सध्या ओपनिंग झालं त्या ठिकाणी सस्टेन राहण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या आजच्या ओपनिंग प्राइसला सस्टेन राहून चांगल्या प्रकारचा होल्ड करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण काय या ठिकाणी की मार्केट थोडंसं तेजीकडे वाटचाल करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. ठीक आहे, तर आजच्या दिवशी आपल्याला कशा प्रकारचं मोमेंटम मिळेल थोडंसं आपल्याला ऑप्शन चेन डाटावरून समजून घ्यायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण पाहणार आहे ऑप्शन चेन डाटा. कारण सध्या इनडिसिजन लेवलवर असल्यासारखं मार्केट आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. तर सध्या आपल्याला बघायचं की ऑप्शन चेनमध्ये डाटा कशा प्रकारचा तयार झालेला आहे आणि त्यानुसार आपल्याला कशा प्रकारचे टार्गेट पाहायला मिळते हे थोडंसं आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. सर्वात पहिल्यांदा आपण बघणार आहे की मार्केटमध्ये आज ऑप्शन चेनमध्ये काय डाटा आहे तयार झालेला सध्या. आता हे बघू शकता ऑप्शन चेन आहे. सध्या ही निफ्टीची ऑप्शन चेन आहे. या निफ्टीच्या ऑप्शन चेनमध्ये एक मिनिट, सध्या डाटा जो तयार झालेला आहे या ठिकाणी बघू शकता. हा जो डाटा तयार झालेला आहे सध्या करंट मार्केट प्राइस वाले 25,700 25,700च्या या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राइसवर डाटा तयार झालेला आहे. पुट साईडला हा टोटल डाटा या ठिकाणी टोटल पोझिशन 1,34,00,000च्या टोटल पोझिशन आहे, ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेल मार्फत तेजीसाठी पोझिशन तयार केलेले आहे. ठीक आहे, आणि त्यामध्ये 90 लाखाच्या आज तयार झाल्या, म्हणजे या चांगल्या प्रकारचा ओपन आज तेजीसाठी तयार होताना आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर कॉल रायटिंग बघा मंदीसाठी, तर या ठिकाणी टोटल पोझिशन आहे तर ह्या 1,29,00,000 आणि त्यामध्ये 66 लाखाच्या आजच्या नवीन ओपन इंटरेस्ट ॲड झालेला आहे, ज्यांनी मंदीसाठी पोझिशन तयार केले आहे. परंतु यामध्ये आज आणखी इंटरेस्टिंग गोष्ट या सध्या आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे की मार्केट या लेवलवर असताना सुद्धा मार्केट बघू शकता या लेवलवर सध्या ज्या ठिकाणी सस्टेन आहे आणि वरती सस्टेन राहण्याचा जो प्रयत्न करत आहे. या ठिकाणी बघू शकता मार्केटमध्ये काय आहे की या तिन्ही स्ट्राईक प्राइसवर बघू शकता डाटा कशा प्रकारे तयार झालेला आहे. या तिन्ही स्ट्राईक प्राइसवर डाटा कशा प्रकारे तयार झालेला आहे की जबरदस्त सेलिंगचा डाटा या ठिकाणी तयार झालेला आहे. चारही स्ट्राईक प्राइसवर बघू शकता तुम्ही आपल्याला जबरदस्त कॉल रायटिंग झालेली दिसून येत आहे. 1 कोटी 1.25 कोटीच्या जवळपास टोटल ओपन या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे यांनी काय केलेलं आहे, कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीसाठी पोझिशन केलं आहे. म्हणजे वरच्या लेवलवर आपल्याला 25,700 25,750 आणि 25,800 या तिन्ही स्ट्राईक प्राइसवर जबरदस्त कॉल रायटिंग दिसून येत आहे. म्हणून मार्केट सध्या या 700च्या वरती सस्टेन होण्यास असमर्थ राहत आहे. 740ची जी लेवल आपली त्या लेवलच्या वरती मार्केट सस्टेन होत नाही आहे. त्यामुळे मार्केट या लेवलवर बघू शकता परफेक्टली रिस्पेक्ट एक रेजिस्टन्स घेऊन मार्केट कंटिन्यूस तुम्हाला डाऊन साईडला येताना दिसून येत आहे. आता या ठिकाणी काय होणार आहे की ह्या जर पोझिशन आणखी जर वाढल्या तर या पोझिशन वाढल्यामुळे काय होणार आहे की या लेवलपर्यंत हा जो काही ओपन इंटरेस्ट तुम्हाला सध्या दिसून येत आहे 25,700च्या पुट रायटिंगपर्यंत, या पोझिशन लॉंग अनवाइंडिंगमध्ये कन्वर्ट होईल. नेहमीप्रमाणे जसं आपण पाहतो की प्रॉफिट बुकिंगमध्ये मार्केट खाली आलेलं आहे, त्याप्रकारे आज या पोझिशनमुळे मार्केटमध्ये तुम्हाला सेलिंग प्रेशर वाढताना दिसून याचं एकमेव कारण हेच राहणार आहे की या ठिकाणची पुट रायटिंग. फक्त आता यासाठी महत्त्वाची गोष्ट काय आहे की हा डाटा कधी कमी होईल, हा डाटा कधी आपल्या पोझिशनमधून एक्झिट मारेल, त्याच्यासाठी महत्त्वाचं की आपल्याला पीसीआर लेवलनुसार आपल्याला समजते की ह्या पोझिशन किती वेळपर्यंत किंवा किती कॉन्फिडन्सली या ठिकाणी थांबू शकते हे आपल्याला या पीसीआर लेवलवरून समजते. तर सध्याच्या कंडिशनचा जो डाटा आहे या 25,700 पासून तर 25,800 या तिन्ही स्ट्राईक प्राइसवर 1.25 कोटीच्या जवळपास ओपन इंटरेस्ट तयार झाला, म्हणजे सेलिंग प्रेशर जबरदस्त आपल्याला वरच्या बाजूला दिसून येत आहे. त्याचप्रमाणे 25,700 या सिंगल पर्टिक्युलर स्ट्राईक प्राइसवर 1,35,00,000चा ओपन इंटरेस्ट आहे, त्यामध्ये 91 लाखाचा आजचा नवीन ओपन इंटरेस्ट ॲड आहे. ठीक आहे, हे थोडंसं या ठिकाणी पॉझिटिव्ह, कारण 1,35,00,000मध्ये 91 लाखाचा नवीन आज ॲड झालेला आहे. थोडंसं या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे मार्केट थोडंसं 25,700ला कंटिन्यू चांगल्या प्रकारे होल्ड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येत आहे. ठीक आहे, आता बघूया पीसीआर लेवल आपली कशा प्रकारे आहे. तर पीसीआर लेवल बघू शकता सध्याची पीसीआर लेवल जी आहे, आता ही लाईव्ह आपण या ऑप्शन या निफ्टी ट्रेडर्स या वेबसाईटवरची पाहतो. आता पीसीआर लेवल आपली 0.74 आहे, म्हणजे मार्केट कुठे ना कुठे थोडंसं तेजीकडे वाटचाल करताना आपल्याला दिसून, म्हणजे थोडंसं आणखी सपोर्ट घेऊन जर मार्केट थोडंसं आणखी खाली जर आलं तर आणखी सपोर्ट घेऊन मार्केट तेजीकडे वाटचाल करताना आपल्याला दिसून येईल. परंतु सेलिंग प्रेशर जबरदस्त असल्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला खालच्या बाजूला सपोर्ट पाहायला मिळणार नाही, कारण तिन्ही स्ट्राईक प्राइसवर चांगल्या प्रकारचा रेजिस्टन्स आहे. आणि त्यानुसार चार्ट पॅटर्नवर बघू शकता तुम्ही, हा जो चार्ट आहे आपला या चार्टवर बघू शकता की आपण थोडंसं टाईम फ्रेम चेंज करूया. मी थोडंसं 3 मिनिटामध्ये केली होती, थोडंसं आपण याला 10 किंवा 5 हे बघू शकता. ही जी टाईम ही जी कॅन्डल्स आहे सध्या आणि ही जी लेवल आहे
या 750 800 ही आपली वरची आता रेजिस्टन्स लेवल तयार झालेली आहे. हे 800ची लेवल एक रेजिस्टन्स लेवल तयार झालेली आहे. या लेवल चांगल्या प्रकारचे सेलिंगच्या पोझिशन आहे. 750 एक रेजिस्टन्स लेवल तोडला. आता ही 700ची लेवल तोडल्याच्या नंतर हा रेजिस्टन्स झाला. हा झाल्याच्या ही लेवल ब्रेक केल्याच्या नंतर चांगल्या म्हणजे आजचा लो ब्रेक करणे महत्त्वाचे यासाठी. तर तुम्हाला मार्केटाच्या डाऊन साईडला येताना तुम्हाला दिसून येईल 25,600चा पुन्हा सपोर्ट आहे. या ठिकाणी PCR लेवलसुद्धा येईल. परंतु आता थोडंसं काय मार्केट थोडंसं खाली आल्याच्या नंतर हा जो लो आहे, हा महत्त्वाचा आजचा जो लो आहे, याला रिस्पेक्ट करून आणि शॉर्ट कवरिंगच्या याच्या कंडिशनमध्ये मार्केट अपसाईडला जाताना दिसेल. याचं एकमेव कारण काय की थोडंसं ग्लोबल मार्केटमध्ये पॉझिटिव्ह मोमेंटम असल्यामुळे हे अशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे असे आजचे महत्त्वाचे याचे फॅक्टर या ठिकाणी दिसून येत आहे. तर हेच आपल्यासाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट या ठिकाणी राहणार आहे. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी थोडंसं लक्षात घेणं तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे की मार्केट या गोष्टीवर आज सर्वात जास्त रिॲक्ट करणार आहे की ओव्हरऑल मार्केटमध्ये जे आहे की पॉझिटिव्ह मोमेंटम दिसून येत आहे. कारण बघू शकता सेन्सेक्ससुद्धा आपला लो मेंटेन करण्याचा प्रयत्न करत आहे. बँक निफ्टीमध्ये ऑलरेडी चांगल्या प्रकारचं स्ट्रॉंगली मोमेंटम दिसून येत आहे. फिन निफ्टी बँक निफ्टीला सपोर्ट करत आहे. त्यानंतर मेटल, मिड कॅप सिलेक्ट, IT या सर्व बघू शकता इंडेक्समध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज मार्केट थोडंसं तेजीकडेच वाटचाल करताना आपल्याला दिसून, कारण सेंटिमेंट खूप महत्त्वाचं आहे. ऑप्शन चेनच्या डाटापेक्षा पण आपल्याला ओव्हरऑल मार्केटचं सेंटिमेंट कशा प्रकारे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानुसारच मार्केटमध्ये आपल्याला नवीन ट्रेंड पाहताना मिळेल. तर आजच्या कंडिशनला असं सध्या डिसिजन आहे की मार्केट थोडंसं खाली आल्याच्या नंतर सपोर्ट घेऊन, हे ज्या प्रकारे सपोर्ट घेता म्हणजे आजचा लो मेंटेन करत आहे तो, हा सपोर्ट घेऊन पुन्हा 25,800 पर्यंत जाताना दिसेल. याचं एकमेव कारण राहणार आहे की शॉर्ट कवरिंगचा चांगल्या प्रकारे सपोर्ट मिळेल आणि त्याचबरोबर पुट रायटिंगमध्ये जबरदस्त आणखी तुम्हाला ओपन इंटरेस्टमध्ये बदल झालेले या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण प्राईस त्या प्रकारे एक सस्टेन राहण्याचा प्रयत्न करता. याचा लो जोपर्यंत मेंटेन आहे तोपर्यंत तुम्हाला थोडंसं पॉझिटिव्ह मोमेंटम राहील. कारण ओव्हरऑल मार्केटमध्ये आपल्याला थोडंसं पॉझिटिव्ह मोमेंटम या ठिकाणी दिसून येत आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचं आजचं मोमेंटम आहे. बघूया आज आपल्याला 12:30च्या ऑप्शन चेनच्या डेटामध्ये कशा प्रकारचं मोमेंटम पाहायला मिळते. तर भेटूया पुन्हा 12:30च्या ऑप्शन चेन डेटा अनालिसिसमध्ये. सध्याची कंडिशन ही आहे की हा लो मेंटेन करेपर्यंत मार्केट या ठिकाणी स्टेबल राहणार आहे.